खेळ जिथे विजय असतो, अपयश असतं, स्पर्धा असते, पण कधी कधी त्या स्पर्धेपलीकडेही एक माणूस उभा असतो जो प्रत्येक खेळाडूच्या मनात स्वाभिमान, शिस्त आणि संस्कार रुजवतो. तो फक्त शिक्षक नसतो, तो असतो संस्कार वेडा शिक्षक. त्या प्रत्येक पावलामागे होता संयम, प्रत्येक फटक्यामागे होता विचार आणि प्रत्येक स्पर्धेमागे होती एक गुरुची निस्वार्थ साधना. आज आपण भेटतोय अशाच एका शिक्षकाला ज्यांनी खेळ म्हणजे माणूस घडवण्याचं शास्त्र मानलं. ही कहाणी आहे स्पर्धेचा संस्कार वेडा शिक्षक प्राध्यापक शैलेंद्र कांबळे यांची. पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील एक लहानसं पण जिद्दी स्वभाव जपणारं गाव कटफळ. इथेच 1965 सालच्या जून महिन्यात एका अशा व्यक्तीचा जन्म झाला ज्यांनी पुढे जाऊन असंख्य विद्यार्थ्यांच्या जीवनात शिस्त, समर्पण आणि प्रेरणा निर्माण केली. त्यांचे वडील कॅप्टन लक्ष्मण जनाबा कांबळे भारतीय लष्करात कार्यरत. अगदी कुस्ती, बॉक्सिंग, बास्केटबॉल यांसारख्या खेळात लक्ष्मण कांबळे हे अक्षरशः निपुण होते. त्यांची आई सरस्वती कांबळे एक संयमी, संस्कारी गृहिणी. वडिलांच्या लष्करी सेवेमुळे शैलेंद्र यांचं बालपण त्यांचे आजी आजोबा यांच्या सानिध्यातच अधिक घडत गेलं. एकत्र कुटुंबात त्यांच्यासोबत होते 3 भाऊ आणि 3 बहिणी. भाऊ रवींद्र कांबळे, रामनाथ कांबळे आणि महेंद्र कांबळे, आणि बहिणी सिंधू, अरुणा आणि करुणा. ही सर्व भावंड त्यांच्या जीवनात घट्ट पायाभरणी करणारे ठरले. जणू प्रत्येक बंध ही एक शिकवण होती. बालपणी मिळालेलं खेळाचं बाळकडू आणि वडिलांची अनुशासनात्मक जीवनशैली यामुळे शैलेंद्र यांचा शालेय जीवनाचा प्रवास केवळ पुस्तकापुरता राहिला नाही, तो मैदानावरही तितकाच खोलवर उमटत गेला. कटफळ येथील जीवन शिक्षण विद्या मंदिर येथे त्यांनी 1ली ते 5वीचे शिक्षण घेतले. इथेच त्यांच्या जीवनाच्या पायात खेळाचे पहिले पायघोळ पडले. वडिलांच्या हातून मिळालेला बॉल आणि शिस्तीचा वारसा ही त्यांच्या सुरुवातीची खेळ मुलाखत होती. वडिलांची बदली झाली आणि 6वीला शाळा बदलली. अकोला येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये त्यांचा प्रवेश झाला. फुटबॉल आणि हॉकी या खेळांमधून त्यांनी जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभाग घेतला. 7वीसाठी ते अमरावती येथील जिल्हा परिषद मल्टीपर्पज सायन्स स्कूलमध्ये गेले, तर 8वी ते 10वीचा कालखंड बारामतीमधील MES हायस्कूलमध्ये घडला. 11वी, 12वी, पदवी आणि MCOMचे शिक्षण तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात चालू असताना या काळात खो खो, कबड्डी आणि ॲथलेटिक्समध्ये त्यांची कौशल्य झळकू लागली. शैलेंद्र यांनी अनेक राष्ट्रीय नेटबॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करत कर्णधार पद भूषविले आहे. इथूनच त्यांच्या आयुष्याने वेगळी दिशा घेतली. पुढे 1987 ते 1989 या कालखंडात त्यांनी चंद्रशेखर आगाशे महाविद्यालयातून BPEd आणि MPEdची पदवी मिळवली. हीच ती पायरी होती ज्यावरून त्यांनी शिक्षकी जीवनात पहिलं पाऊल ठेवलं. दैनंदिन वृत्तपत्र चालताना शैलेंद्र यांच्या नजरेत नोकरी संदर्भात एक जाहिरात आली. ती त्यांच्या स्वप्नांची पहिली संधी होती. त्या वर्षी 1989 मध्ये त्यांनी धीराने पहिली मुलाखत दिली आणि त्याच वर्षी त्यांनी कनिष्ठ क्रीडा शिक्षक या पदावर नौरोसजी वाडिया महाविद्यालय पुणे येथे पहिल्यांदा पदभार स्वीकारला. विद्यार्थ्यांसाठी ते एक शिक्षक होते, पण मैदानात ते मार्गदर्शक, प्रशिक्षक आणि मित्र होते. कर्तृत्वाला निष्ठेची जोड आणि सांसारिक कर्तृत्वाला अर्धांगिनीची साथ असेल तरच माणूस केवळ यश नव्हे तर इतिहास घडवतो. 31 मे 1990 शैलेंद्र यांचा विवाह शिवशरण कुटुंबातील एक सुसंस्कृत, खेळात निपुण आणि मनाने अजोड सहचारिणी असलेल्या संध्या यांच्याशी झाला. संध्या केवळ गृहिणी नव्हत्या, त्या स्वतः एक कुशल क्रीडा शिक्षिका होत्या.
पुढे सन 1991 रोजी चाकण वाणिज्य महाविद्यालयात शैलेंद्र सर वरिष्ठ क्रीडा शिक्षक म्हणून रुजू झाले. नवा परिसर, नव्या जबाबदाऱ्या आणि जवळ साधन शून्य. मैदान नव्हतं, साहित्य नव्हतं आणि खेळ तो तर फक्त वर्गखोलीतल्या स्वप्नांपुरताच मर्यादित. सरांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याने तत्कालीन प्राचार्य J.D. टाकळकर सर आणि सामाजिक भान असलेले उद्योजक प्रतापराव खांडेभराड यांच्या सहकार्याने कॉलेजच्या इतिहासात पहिल्यांदाच मैदान तयार होऊ लागलं. खेड तालुक्यात कधी न पाहिलेला, न खेळलेला एक खेळ सरांनी सुरू केला, हँडबॉल. नोकरी सुरू असताना सुद्धा सरांनी अनेक क्रीडा स्पर्धेत खेळाडू म्हणून सहभाग घेत यश संपादन केले आहे. 27 फेब्रुवारी 1992 शैलेंद्र सर आणि संध्या मॅडम यांच्या संसारात आनंदाची पहिली चाहूल संकेत आणि 25 ऑक्टोबर 1993 दुसरं सोनं सिद्धार्थ या पुत्रांचे जन्म झाले. देशभराच्या स्पर्धा, विद्यार्थी, बॅगा, साहित्य, जेवणाचे डबे, राहण्याची व्यवस्था आणि या साऱ्यांमध्ये संध्या मॅडम यांची कधीही कुठेही चिडचिड नाही, तक्रार नाही, फक्त एक निखळ साथ होती. या काळात सरांच्या सासू सासऱ्यांनी बहीण अरुणा, करुणा आणि मेहुणी सारिका यांनी मोलाचा आधार देत संकेत आणि सिद्धार्थचं बालपण त्यांच्याच छायेत घडवत परिपूर्ण सांभाळ केला. आणि सर्व मॅडम विद्यार्थ्यांना घडवत राहिले. केवळ मैदानापुरतं नव्हे, दरवर्षी सरांनी सहल, ट्रेकिंग, साहसी मोहिमा यांचा समावेश करून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाला आकार दिला. हे सर्व शक्य झालं कारण त्यांच्या पाठीशी होती दृढ संस्था. कार्याध्यक्ष म्हणून मोती काका संकला, सचिव म्हणून डॉक्टर अविनाश आरगडे आणि प्राचार्य म्हात्रे सर, पुंडे सर, झगडे सर, थोरात सर, महाजन मॅडम, रसाळ सर, टाकळकर सर आणि डॉक्टर लाटणे सर, ज्यांच्या सहकार्यामुळे स्वप्नांना एक आगळी वेगळी दिशा मिळाली. आज सरांची अर्धांगिनी सौभाग्यवती संध्या कांबळे मॅडम महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय राजगुरुनगर येथे प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्वात सडेतोड नेतृत्व आणि शिस्तबद्ध सहवासाचा मिलाफ आहे. ज्येष्ठ चिरंजीव संकेत BE प्रोडक्शनचे शिक्षण पूर्ण करून आज IT क्षेत्रात आपली एक ओळख निर्माण करत आहेत. धाकटे चिरंजीव सिद्धार्थ मेकॅनिकल इंजिनियर, पण रक्तात समाजकार्य, त्यामुळे आज ते सक्रिय राजकारणात नवा वसा घेऊन उतरले आहेत. सिद्धार्थ यांच्या सहचारिणी डॉक्टर मोनालिसा सिद्धार्थ कांबळे या रत्ना हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत. संध्या मॅडम यांनी कुटुंब सांभाळण्याची आणि सर्व नातेवाईकांना एकत्र ठेवण्याची जबाबदारी सून मोनालिसा यांना दिली आहे. आणि मोनालिसा या अतिशय नेटाने ती जबाबदारी पार पाडत आहेत. आणि त्यांचं नवं विश्व, सरांची नात गोंडस दित्या, घरात जिचं नाव घेतल्यावर चेहरा फुलतो ती म्हणजेच आजोबांची मायरा. तिच्या जन्माच्या वेळी सर होते आपल्या विद्यार्थ्यांसोबत एका राष्ट्रीय स्पर्धेसाठी परराज्यात. हे आहे त्यांचं आयुष्य, जिथे प्रत्येक क्षणात स्वतःला न विसरता इतरांसाठी जगले. 35 वर्ष कर्तव्याशी एकनिष्ठ राहून विद्यार्थ्यांना घडवत, मैदान घडवत आणि आपली स्वप्न बाजूला ठेवून दुसऱ्यांची स्वप्न पूर्ण करणाऱ्या प्राध्यापक शैलेंद्र कांबळे सरांच्या सेवानिवृत्तीचा आजचा हा दिवस. आणि या प्रत्येक पावलावर सावलीसारखी कधी सोबत चालत, कधी पाठीशी उभी राहून प्रेम, समजूत आणि साथ देणाऱ्या सौ संध्या मॅडम यांच्या सोबतच्या 35 वर्षांच्या सहजीवनाचा वाढदिवस. हे नातं केवळ विवाह बंधन नव्हे, तर ही आहे एक संपूर्ण सहयात्रा. आपल्या पुढील आयुष्यात गोंडस नातीच्या हसण्याचा आनंद, नव्या कार्यात नवचैतन्य
आणि घराच्या उबदार हवेत शांत समाधान लाभो हीच मनपूर्वक प्रार्थना. सेवानिवृत्तीच्या आणि 35व्या विवाह वाढदिवसाच्या अत्यंत हृदयंगम शुभेच्छा. धन्यवाद.